जीवनात हो सारं जग फिरून अर्थ नाही आणि आईवडिलासारखं तीर्थ या जगाच्या पाठीवरती नाही। कदाचित माझ्या आईवडिलांनी मला जन्मात घातलं नसतं तर हे गाव हे स्टेज मला लाभलं नसतं हो, आणि या स्टेजवर बहून मी बसलेल्या श्रोते गणाला काही सांगू शकलो नसतो। ही खरी पुण्य माझ्या आईवडिलांची, आणि म्हणून शायरीची वाटचाल करत असताना या प्रसंगी मी माझ्या आईवडिलांना दुसरा मान देतो आहे। ऐका पुढे मला काय म्हणायचं आहे। गुरु पुरुषोत्तमाचे विचार मंथन आणि शाहीर निशान करी तयाचे चिंतन। गुरु पुरुषोत्तमाचे विचार मंथन शाहीर निशान करी तयाचे चिंतन। लाभले मज स्वावलंबीपण नेरतो आझाद तिरंग्याचा। तर माय बाप हो, मीच नव्हे तर या पृथ्वीच्या पाठीवर जो मनुष्य प्राणी जन्मास आला आणि त्या मनुष्य प्राण्याने जेव्हा कधी आपल्या शुभ कार्याला सुरुवात केली आहे त्या अगोदर आपल्या आराध्य दैवताचं पूजन केलेलं आहे। तर शाहिरीच्या रीतिरिवाजाप्रमाणे पहिला मान माझ्या त्या गणेश भगवंताला दिला गेलेला आहे आणि गणेश भगवंताकडे खूप काही शिकण्यासारखं आहे हो, समजलं। आणि म्हणून मी प्रारंभिक गाण्यासाठी एक गझलची चाल घेतलेली आहे, पुरातन गझल आहे, जरा गोळ करून घ्या। ऐका काय म्हणतो ते।
सोनटके साहेब जय भीम. आणि म्हणून त्या परमेश्वराला अभिवादन करत असताना, त्याचं पूजन करत असताना, पूजा दोन प्रकारची आहे हो. एक पूजा डोळस आहे आणि एक पूजा आहे, पूजेचे दोन प्रकार आहेत. एक पूजा डोळस आणि एक पूजा आहे आंधळी. समजलं का नाही? आणि म्हणून पूजा असावी म्हणतात तुकडोजी महाराज म्हणतात, मंदिरामध्ये नाक दाबून भक्ती करण्यापेक्षा मार्गीचे काठे उचला. आणि हेच श्रेष्ठ तीर्थस्थान होणे नाही काय? आणि म्हणून काय म्हणतो आहे, रंगमंचा पहिल्या पूजेचं मान गणेश भगवंत यांनाच का दिलं गेलं हो? पृथ्वीच्या पाठीवर देव नव्हते काय? 33 कोटी देवांगण होतं म्हणतात. मी नाही म्हणत, शास्त्र पूर्ण आम्हाला सांगते आहे. समजलं की नाही? तर का पहिल्या पूजेचं मान? गणेश भगवंताकडनं काय शिकण्यासारखं की ज्यांनी आईवडिलाच्या चरणाजवळ संपूर्ण काही मिळवलं आणि जे कार्य गणेश भगवंताने त्या काळामध्ये करायला सांगितलं कोणतं? की आई वडिलासारखं दैवत जगाच्या पाठीवरती नाही. आणि तेच कार्य संत महात्म्यांनी या काळामध्ये करायला सांगितलं. म्हणतात सारं जग फिरून अर्थ नाही ना आई वडिलासारखं दैवत जगाच्या पाठीवरती नाही. समजलं? पण आमच्या भारतामध्ये आमच्या मायबापाला किंमत नाही हो. आमच्या भारतात आमची भारतीय संस्कृती थोर आहे, आम्हाला अभिमान आहे. तुम्हाला सांगतो आम्हाला गर्व वाटते, परंतु आमच्या भारतामध्ये आमच्या मायबापापेक्षा कुत्र श्रेष्ठ आहे. कुत्र, एका कुत्र्याला किंमत आहे पण आमच्या म्हाताऱ्या मायबापाला किंमत नाही. हो, बापाले वाटते माझा एकुलता एक पोरगा ऑफिसर बनायला पाहिजे, हाडाचे काळे करते, रक्ताचे पाणी करते, त्याला नोकरीवर लावते. समजलं? नोकरीवर लावते आणि तो पोरगा जेव्हा नोकरीवर लागते, लग्न होते आणि तो मायबाप त्याचा बाप जेव्हा म्हातारा होते, त्याची माय जेव्हा म्हातारी होते, तर त्याला अशी असते माझ्या मायबापाला का मला 2 टाइमचं माझा लेकरू मला जेवण वाढेल रे, जेवण सोडा जी, 2 टाइमचं जेवण सोडा. त्याला उलटे लाथा मारतात. आणि कुत्र 50,000चं विलायती कुत्र घेऊन आणते. तुम्हाला सांगतो 50,000चं विलायती कुत्र त्याला 13-14 लाखाच्या 4 व्हीलर गाडीमध्ये बसवते. पायटोचे 4 वाजता उठते, त्याच्या गड्यामध्ये बेल्ट टाकते आणि त्याच्या ढोंगणाच्या मांग पुरं गाव फिरते. त्या कुत्र्याची रोज साबणेने आंघोळ. ज्या बेडवर आम्ही झोपतो त्या ये चिक्कू का पाहिजे माझे ये, अरे बापरे, त्या बेडवर झोपतो आम्ही, त्या ठिकाणी त्याला झोपवल्या जाते. त्याचा महिन्यावारी खर्च 10 ते 12 हजार. समजलं?
मला सांगा जी माझ्या मायबापापेक्षा कुत्र श्रेष्ठ आहे? आम्ही जेव्हा नवजात असतो, लहान असतो, एका आईच्या उदरातून जेव्हा जन्माला येतो, त्या माझ्या मातेचा पुनर्जन्म होते तुझ्यासाठी रे. आणि तू जेव्हा लहान असतो तर मायच्या अंगावर, माय जेव्हा कडेवर पकडते, बाप जेव्हा कडेवर पकडते, मायच्या अंगावर लेकरांना जर संडास केली तर माय काय मास्क कापून फेकते का जी? मास्क कापून फेकते काय? बापाच्या अंगावर जर लेकरांना शी केली, संडास केली, बाप मास्क कापून फेकते काय? तो असाच म्हणते माझा मायबाप, करणे म्हणते पोटभरशी, कर्म म्हणते. आणि कुत्र्याची ढोंगण धुवून देताना कोणी पाहिलं का तुम्ही? पाहिलं काय? तरी या भारतामध्ये कुत्र श्रेष्ठ आहे. वारे तुमचं राजकारण, शाबाश. आणि म्हणून किसी ने मजे लुटाया होगा शहरों में, तो किसी ने खुशियां पाई होगी गांव में, कोई कोई मदहोश होगी अपने महबूबा के बाहों में, मगर हमने तो जन्नत देखी अपने माँ बाप के पाँव में, अपने माँ बाप के पाँव में. शायरीच्या माध्यमातून मी जन समुदायाला हे सांगू इच्छितो बंधूंनो की आई वडिलांसारखं दैवत जगाच्या पाठीवरती नाही. आणि म्हणून मेल्यावर पळसाच्या डोळ्यानं पाणी पाजण्यापेक्षा जिवंतपणी या भल्या माणसाची सेवा करा रे. हा तुमच्या जीवनामध्ये उत्क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. समजलं? ऐका पुढे काय म्हणतो ते. एकदा उगवलेलं फूल पुन्हा कधी उगवत नाही आणि एकदा मिळालेला जन्म पुन्हा कधी मिळत नाही. अनेक माणसं मिळतील या जगामध्ये तुम्हाला बांधवानो, अनेक माणसं मिळतील हो या जगामध्ये तुम्हाला, पण एकदा का तुमचे आई वडील गेले तर परत ते पुन्हा कधी तुम्हाला मिळत नाही, परत कधी ते तुम्हाला मिळत नाही. आणि म्हणून काय म्हणतो आहे ऐका. कोणीच इथे जर बसले नाही, हे जिवंतपणे जो गण बसलेला आहे, हा हे जर लोक माझं गाणं ऐकण्यासाठी बसले नाही तर माझ्या गाण्याला किंमत मिळेल का? नाही. मिळेल का किंमत? नाही. आणि म्हणून देव पावयासी गेलो आणि देवच होणी ठेलो. तुझं आहे तुझं पाशील परी जागा का उल्हासी, आधी मन घ्यावे हाती तोच गणराज गणपती. ऐका पुढे काय म्हणतो ते.
महापूरच्या जोडीला लाभलेले शाहीर की ज्यांचं नाव ऐकता बरोबर समोरचा जो प्रतिस्पर्धी शाहीर आहे ना त्याची एक तर बीपी लो होईल ना तर बीपी हाय होईल. समजलं की नाही? एवढा रुद्र आहे, एवढा पावर त्यांच्या शायरीमध्ये आहे. जरी ते काय शायरीच्या शिवारात नवीन असले, मागल्या वर्षीपासून त्यांच्या शायरीच्या शिवारामध्ये पदार्पण झालेलं आहे, परंतु आज कमी दिवसामध्ये आणि मोठ्यात मोठं काम केलं. प्रत्येकाच्या ओठावर ज्यांचं नाव आहे, ठेवायचं असेल तर त्या शाहिराला ठेवा. तो शाहीर पाहिजे म्हणजे पाहिजे. सूरजजी नवघरे साहेब, हल्ली मुक्काम निलज खंडाळा, क्रांती ज्योती मंडळ, एवढ्या मोठ्या महान शाहिराबरोबर आज दुय्यमचा सामना. तर बसलेल्या लोकांचा कल असते, समज असते. शाहीर लोक हे अभ्यासू असतात, यांना शास्त्रपुराणाची माहिती असते आणि कुठेतरी डावपेचावर गंमत यावी या दृष्टिकोनातून एक शाहीर दुसऱ्या शाहीरवर प्रश्न रूपाने डाव करत असते. हो, तर पहिल्या डावाचे भानकरी नवघरे साहेबांनी एका प्रश्नाची विचारणा केली. प्रश्न म्हणतात त्याचा की जिवंतपणी आपण खूप काही शिकून जातो, जिवंतपणी खूप काही शिकून जातो, परंतु मेल्यानंतर त्यांच्या समाधीपासून काय शिकण्यासारखं असते? तो व्यक्ती कोण आणि ते समाधी कुठे आहे? म्हणजे असा एक व्यक्ती झाला की मेल्यानंतर त्याच्या समाधीपासून खूप काही लोकांनी बोध घेतलं, खूप काही शिकलं. शाहीर साहेब प्रश्न विचारताना योग्य ते रितसर मांडणी करा तर मजा येईल. एकाच व्यक्तीची समाधी आहे का? नवघरे साहेब, तुम्ही आपले कानाचे पडदे खोला. प्रश्न जेव्हा तुम्ही विचारता तर त्याचं तर्कसंगत मांडणी करा ना. हो, एकच व्यक्ती झाले काय? 109 महापुरुष झाले, बरोबर आहे? या पृथ्वीच्या पाठीवर 109 महापुरुष झाले आणि 109 महापुरुषांनी जगाला शिकण्यासारखं काम केलं. त्यांच्या समाधी आहेत की नाही आहेत? परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समाधी नाही आहे. महाकरुण तथागत भगवान गौतम बुद्धाची समाधी नाही आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची समाधी नाही. बिरसा मुंडाची समाधी नाही आहे का? सावित्रीबाईची समाधी नाही आहे का? पागल बनवता का जी आम्हाला? नाही, आम्हाला पागल बनवता काय? वारी तुमची. शाहीर साहेब ऐसा नहीं होता. जिनके अपने घर शीशे के हो, दूसरों के घर में पत्थर नहीं मारा करते. प्यार मोहब्बत में भले जायज हो, मेरे जैसे गैर मारते तो इशारा भी नहीं करते. समजलं की नाही? पहिले प्रश्नाची मांडणी रीतसर करा, तर उत्तर देण्यात मजा येईल. बरोबर आहे? काय उत्तर देऊ मी? कोणते कोणते महापुरुष सांगू तुम्हाला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची समाधी आहे गुरुकुंज मोजरीला, बरोबर आहे? एका हातामध्ये खंजेरी आहे आणि एक हात त्यांचा असा आहे आणि त्यांना सांगितलं आहे, ते भजन म्हटलेलं आहे, हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक पर तू एकी है. शिकण्यासारखं नाही. जाती धर्माच्या देवा आम्हाला देव वाटून टाकले या चोटक्याईनं, या एनटीनेवाल्यानं. हो, तेल्याचा देव तो आंबागडिया, बरोबर आहे? हो, महाराजा देव कोणता? बुद्ध, बरोबर आहे की नाही? बाबासाहेब आंबेडकर ते काय देव होते काय? कुणब्याचा देव कोणता? शंकरजी, बरोबर आहे? हनुमंत त्याचा देव. महाराजाचा देव कोणता? अरे बापरे बाप, मांगाचा देव वेगळा, ते अनुसया माता मांग समाजाची आहे. देवाने कधी जातपात केली काय? ना, देवाने जातपात केली काय? जिन्हें महसूस इंसानों के गम नहीं होते, इंसान भी मात्र पत्थरों से कुछ कम नहीं होते. अरे पटे तो सौदा ने तो तेरे जैसे दुकान चौदा, ये कोई हरकत नहीं कहते. सारे के सारे दुकानदार बेरहम ना होते. देवा धर्माच्या नावावर लोकांनी पोट भराचं साधन करून ठेवलं. हो नवघरे साहेब, हा काळ विज्ञानवादी आहे, एज्युकेटेड जमाना आहे. जरा बोलते वेळेस आम्ही भान ठेवायला पाहिजे. आम्ही काय विचारतो, कशा पद्धतीने बोलतो, असं नाही. आमच्यापेक्षा आम्ही दोनच व्यक्ती हुशार आहोत, हा भाग काढून टाका. आणि आमच्यापेक्षा हे बसलेली प्रेक्षक मंडळी आमच्यापेक्षा अधिक हुशार आहे, यांना अधिक नॉलेज आहे, अभ्यासक आहेत. ही मनामध्ये जागा निर्माण करा. समजलं की नाही? नाही तर मग ते काय होईल? कोण वाणवे कोणाले, नक्की वाणवे आपल्या गुणाले. मुजोरीचे बाराण खेत्राना मारा. समजलं की नाही? ती शायरी करायची नाही आहे शाहीर साहेब. आणि म्हणून माझ्या बुद्धीप्रमाणे अनेक सांगू शकलो असतो तुम्हाला, पण तुमच्या समाधानासाठी सांगितलो नाही तर माझ्या बुद्धीला हा प्रश्न पटला नाही. हो, समजले की नाही? आणि म्हणून ऐका, माझा सुद्धा प्रश्न काय म्हणते जरा लक्ष देऊ नये का? तुमच्या गावासारखं माय बाबा प्रश्नातून खूप काही शिकण्यासारखं आहे. तुमच्याच गावासारखं एक छोटंसं गाव असते, एक छोटंसं खेडेगाव, आणि त्या खेड्या गावामध्ये 6 लोकांचा परिवार असते. तुम्हाला सांगतो, बाप माय, मुलगा मुलगी
आणि एक सून. समजलं की नाही? अशा पद्धतीचा परिवार असते त्या गावामध्ये. माय बाप, मुलगा मुलगी आणि एक सून. म्हणजे असं 5 लोकांचं कुटुंब असते. पण तो कुटुंब असं असते दया, प्रेम, मैत्री, करुणा, कुशल कर्म करणारा कुटुंब असते. चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे असतात. आणि म्हणून भला किसी को करना सके तो बुरा किसी का मत करना और पुष्प नहीं बन सकते तुम तो काटे बनकर मत रहे. असं त्यांच्या मनामध्ये एक ती ऊर्जा शक्ती असते. समजा एवढं चांगलं घराणं असते. आणि तो जो बाप असते तो शेती करणारा असते. शेतीच्या भरोश्यावर तो आपला उदरनिर्वाह करते आणि त्यावर आपलं कुटुंबाचं पालन पोषण करते. तसंच एक दिवस काय झालं, त्या बापाला पोरासोबत काम पडलं शेतीमध्ये. आणि पोराला म्हणते, दादा म्हणते आपल्याला म्हणते उद्या सकाळी जायचं आहे म्हणते शेतामध्ये थोडंसं काम करायचं आहे. तर सकाळ झाली आणि मग बापाने पोराला आवाज दिला, चाल दादा म्हणते. पोरगा एका शब्दामध्ये बापासोबत शेतामध्ये गेला. शेतामध्ये दोघे बाप लेका काम करायला लागले. बाप इथे काम करत होता तर काही अंतरावर तेथे स्टॉल लागलाय ना पाठीमागे, त्या ठिकाणी पोरग काम करत होतं. तर पहा परिस्थिती काय झाली. काम करता करता एक साप आला, विषारी साप आला आणि त्या पोराच्या पायाला चावा घेतला. पोरगा मृत्युमुखी पडला. बाप पाहते 10-15 मिनिट झाले माझं पोरग दिसत नाही. आणि म्हणून तिथून धावत धावत बाप त्याच्या जवळ गेला तर पोरग मृत्युमुखी पडला होता. पण बाप दुःखी झाला नाही. बापाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या नाही हो. आणि काय केलं त्यानं, पूर्ण शिवार घुमलं, काड्या गोऱ्या शेणी गोऱ्या जमा केल्या आणि त्या पोराचं शरण रचलं. आणि एकटं त्या पोराला आणून त्या शरणावर ठेवलं. आता त्या चितेले अंगार लावतच नाही. तर एक वाटसरू, त्याच गावातील एक वाटसरू तिथून जात होता. तर त्याला जवळ बोलवलं नाही. हा त्याच्या जवळ गेला. म्हणते दादा थांबून जा म्हणते, 1 मिनिट माझ्या घरी सांगशील म्हणते. जा, तू घराकडे जाताय ना गावाकडे, तर घरी जाशील तर माझ्या घरी जाशील म्हणते. सांगशील म्हणते की तुमच्या माझ्या मुलीला सांगशील, माझ्या पत्नीला सांगशील की तुमच्या घरवाल्याने डब्बा सांगितला बा म्हणून, जेवणाचा डब्बा. तर ते घरचे लोक सुद्धा कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते, समजदार होते. हा वाट सरू गेला त्यांच्या घरी आणि ते सांगायला बसला. तर तेव्हा त्याच्या पत्नीला वाटलं, त्या कुटुंबाला वाटलं नाही आजपर्यंत डब्बा लागला नाही माझ्या वडिलांना, आज कसा काय डब्बा मागत आहे. आणि म्हणून त्यांच्या क्षणात लक्षात आलं आणि ते 5ही लोक शेताकडे आले तर पाहतात तर शरण रचलेलं होतं. त्या शरणावरती त्या पोराची प्रेत होती तुम्हाला सांगतो. परंतु त्या पोराची माय सुद्धा दुःखी झाली नाही, नाराज झाली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या नाही. त्याचं लग्न झालं, त्याची पत्नी होती, धर्मपत्नी, तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा नाही. एक बहीण होती, तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा नाही. आणि आता चितेला अंगठी लावतच नाही तर त्या ठिकाणी त्यागी मनुष्य आला. नवघरे साहेब, त्यागी मनुष्याला भगवे वस्त्र घालून आणि तो जात असताना त्याच्या म्हणे, बापा तुम्ही म्हणते आता इथं चिता दिसते, म्हणजे शरण दिसते, त्या शरणावर एक प्रेत दिसते, कोणाचं मर्डर वगैरे केलं का तुम्ही? म्हणे नाही जी. मग हे प्रेत कुणाचे आहे? तर तो बाप म्हणते माझा मुलगा आहे. तुझा मुलगा? काही सांगता नाही जी, शपथ घेऊन सांगतो माझा मुलगा आहे. तुझा मुलगा आहे आणि तुझ्या चेहऱ्यावरती एक काही नाराजी दिसत नाही, तुझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत नाही. त्या बाईला विचारते, ते म्हणते कोण आहे ग तुमचा? तर म्हणते माझा लेकरू आहे. अरे बापरे, तुझ्या काळजाचा तुकडा तुला सोडून गेला आणि तुझ्या डोळ्यातून एक थेंब सुद्धा नाही, तुझ्या भावना दुखावल्या नाही, काहीच बोलली नाही. त्याची पत्नी होती, म्हणते तू कोण आहेस? माझे पती आहेत म्हणते, जे मरण पावले ते. तुझ्या चेहऱ्यावरती म्हणते अश्रूच्या धारा नाही, काही दुःख नाही. एक बहीण असते, तू कोण आहे का म्हणते. हा मी त्याची बहीण आहे म्हणते, तो माझा भाऊ आहे म्हणते. अरे अरे, तुझा तो भाऊ तुला सोडून गेला ग, मृत्युमुखी पडला, आता त्याला शेवट अंगार लावणार आहे, तरी तुझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा नाही. तर म्हणण्याचं तात्पर्य शाहीर साहेब, ते 5 व्यक्ती कोण? जेव्हा त्या त्यागी मनुष्याने त्यांना प्रश्न केला की हा मृत्युमुखी पडलेला आहे, तुमचा ब्लड ग्रुप आहे, समजलं का नाही, रक्ताचं नातं आहे, तरी तुम्ही दुःखी नाही, नाराज नाही, तुमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा नाही. हा जेव्हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर मांडला तर त्यांनी उत्तर काय दिलं आणि ते 5 लोक कुठले आहेत, समजलं, त्याचे नाव काय आणि कुठली कथा आहे, कुठला प्रसंग आहे. शाहीर साहेब, मैं मानूंगा आज के पूरी जो रक्कम है ना, आज की रक्कम आप आजचे पूर्ण पैसे तुम्हाला, समजलं की नाही, खोट्या गोष्टी करणार नाही शाहीर साहेब. आणि एक दिवस पैसे घेऊन नाही गेले तर काय मी उपाशी राहीन काय? पण पुरस्कृत करणं खूप महत्वाचं असते हो शाहीर साहेब. आणि म्हणून ऐका, त्याने उत्तर काय दिलं समजलं,
लावा डोकं आणि मला अपेक्षा आहे का तुम्ही माझ्या प्रश्नाचं समाधान करा. कारण तळपदार शाहिरा अभ्यासू शाहिरा समजलं आहे का पुढे काय म्हणतो ते. आणि गवळणीमध्ये एक भावी मनुष्य आपल्या पत्नीला संसाराबद्दल मार्गदर्शन करत असते की कुठेतरी संसाराचा गाळा हा सुरळीत चालावा. नुसती देवाची भक्ती केल्याने जमणार नाही हो.